लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। खटाव पंचायत समितीवर इतिहासात प्रथमच भाजपाची एक हाती सत्ता। सभापतीपदी वनिता दुबळे तर उपसभापतीपदी रेश्मा शेडगे। सत्ता कारणातून पंचायत समितीवर महिला राज। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी रोजी तर निकाल 9 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आले। खटाव तालुक्यातील एकूण 14 पंचायत समिती गणात निवडणूक झाली, त्यामध्ये 8 गणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले तर उर्वरित 6 गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले। खटाव पंचायत समिती सभापती पदासाठी एससीचं राखीव आरक्षण अगोदरच पडल्यामुळे कातर खटाव गणाच्या सदस्य वनिता दुबळे यांची मंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली सभापतीपदी निवड झाली आहे, तर आमदार महेश शिंदे यांच्या समर्थक रेश्मा शिवाजी शेडगे यांची उपसभापतीपदी निवड निश्चित करण्यात आली। दरम्यान सोमवार दिनांक 16 मार्च रोजी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाईमाने, गट विकास अधिकारी योगेश कदम यांच्या उपस्थितीत सभापती उपसभापती निवडी करण्यात आला। उपसभापती पदासाठी भाजपाकडून रेश्मा शेडगे तर राष्ट्रवादीकडून संग्राम पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता। 8 विरुद्ध 6 मतांनी रेश्मा शेडगे विजयी झाल्या। त्यानंतर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्या सोनियाताई गोरे, जिल्हा परिषद सदस्या प्रियाताई महेश शिंदे, धनंजय चव्हाण, ॲडव्होकेट सूरज पाटील, सोमनाथ भोसले, विकल्प शहा, भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी, जितेंद्र पवार, विक्रम बाबा कदम, नंदकुमार मोरे, CM पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत नूतन सभापती व उपसभापतीपदी यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी विजयी उमेदवार तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। उपस्थित मंचकावरील सर्व मान्यवर, खटाव माणसे दमदार नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेदादा यांच्या सुविध पत्नी सोनियाताई गोरे, मंचकावरील सर्वच मान्यवर, नारीणाम यत्र पूजन्ते तत्र रमन्ति देवताः असं म्हटलं जातं आणि आज आपण सर्वांनी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे प्रथमच बीजेपीची एक हाती सत्ता ही पंचायत समितीवर आलेली आहे आणि ती आपण सर्वांच्या सहमतीनं महिलांच्या ताब्यात दिलेली आहे। तर निश्चितच इथे आता मला वाटते लक्ष्मीचा वास होईल आणि सुखसमृद्धी निश्चितपणे येईल आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आहात आणि काही नवीन आहेत, मोठं पद आहे, त्यांना मार्गदर्शन करावं आणि समन्वयाच्या भूमिकेने आपण सर्वांनी हा पदभार सांभाळावा आणि मी दोन्ही ताईंना अशी विनंती करेन की आपल्या कामाचं स्वरूप समजून घेऊन आपण खास करून आपल्या समाजासाठी न्याय द्यावा आणि विशेषतः महिलांसाठी प्रामुख्याने न्याय द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते। महिला राजच असणं खूप गरजेचं आहे, कारण स्त्री ही वास्तव्य आहे, स्त्री ही पावित्र्य आहे, स्त्री ही वास्तव्य आहे, स्त्री ही पावित्र्य आहे, स्त्री ही मातृत्व आहे आणि स्त्री हीच कर्तृत्व आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे ह्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जर कोण चांगलं काम करू शकेल तर ती स्त्रीच असू शकते आणि तिला ताकद देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून मदत करायची आहे आणि त्यांच्या माध्यमातून काम करत असताना कोणत्याही गोष्टीची कसूर त्याही सोडणार नाही आणि आपणही कोणी सोडायचं नाही, त्यांच्याकडनं जबरदस्तीनं काम करून घ्यायचं आहे। ही क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा, एवढंच माझं मागणं आहे तुम्हाला सगळ्यांना। खरं तर लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला अपेक्षा असते, परंतु नेत्यांचा शब्द हा अंतिम मानला जातो। त्या पद्धतीनं आज वनिता सोपान दुबळे यांची सभापतीपदी आणि रेश्मा शिवाजी शेडगे यांची उपसभापतीपदी निवड आपल्या सर्वांच्या मतानं एकजुटीनं झालेली आहे। मला सभापती केलं होतं आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी मला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करणार हा मी सगळ्यांना शब्द देते। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा।
वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.